गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या गोवा बनावटीच्या अवैध दारूचा मोठा साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडलाय। जयसिंगपूरमध्ये सापळा रचून पोलिसांनी ही मोठी कारवाई केली असून तब्बल 1,75,00,000 रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे। डाक पार्सल असा उल्लेख असलेल्या ट्रकमधून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केली जात होती, अशी माहिती समोर आली आहे। या कारवाईत दारूसह एकूण 1,95,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी अधिक माहिती दिली आहे। नागपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मान्य श्री निलोत्पल सर यांनी एलसीबीला जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध धंद्यांच्या विरोधात कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या। त्या अनुषंगाने आपण विविध पथकं तयार केलेली होती। पथकातीलच एपीआय राहुल अतिग्रे यांना गोपनीय माहिती मिळाली की एक गोव्यातून मोठ्या प्रमाणावर दारूचा साठा असलेला एक ट्रक हा गोव्यातून मध्य प्रदेशकडे जाणार आहे। सदरची माहिती समजल्यावर तिथे आपण सापळा रचला। त्यामध्ये एपीआय सागर वाघ, राहुल एपीआय अतिग्रे आणि टीमनं सापळा रचला। जयसिंगपूरच्या इथे एक ट्रक जी इन्फॉर्मेशन समजली ती त्याप्रमाणे दिसून आला। सदर ट्रक थांबवला, त्यात चेक केला असता जवळपास 1860 देशी गोवा दारूचे बॉक्स आपल्याला त्यात मिळून आले। त्याची किंमत एकूण 1,75,00,000 आहे। तसेच 20 लाखाचा ट्रक असे एकूण 1,95,00,000 ची मुद्देमालची आपण जप्त केलेला आहे। सदरबाबत जयसिंगपूर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करीत आहोत आणि ही दारू कुठल्या कंपनीतून आली आणि मध्य प्रदेशमध्ये कोणाकडे चाललेली होती याचा पुढील तपास